मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या महायुतीमध्ये सगळं आलबेल चाललेलं नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध व्हायला लागलेलं आहे. वारंवार ते ह्याच्यापूर्वी पण सिद्ध झालेलं आहे, पण आता नव्याने काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता तर मंत्र्यांमध्ये देखील वादाचे मुद्दे उपस्थित राहिलेले आहेत. त्याचं सध्याचं जे निमित्त घडलेलं आहे, ते मुंबईचा असलेला एंट्री पॉइंट जो आहे, जो त्याला दहिसर टोल नाका म्हणतात. म्हणजे मुंबई अहमदाबाद मार्गावरून आल्यानंतर मीरा भाईंदर मधून दहिसर मध्ये एंट्री करणाऱ्या, म्हणजे मुंबईत एंट्री करणाऱ्या टोल नाकाच्या स्थलांतरीकरणाचा मुद्दा जो आहे, हा मुद्दा वादाला कारणीभूत ठरलेला आहे. मुद्दा काय आहे की दहिसर टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे हा टोल नाका इतरत्र स्थलांतरित करण्यात यावा, ही वाहतूक कोंडी थांबवावी. कारण परिस्थिती अशी आहे की मुंबईतून मीरा भाईंदरकडे यायला किंवा अहमदाबादकडे जायला आणि मुंबई अहमदाबादकडून येताना मुंबईमध्ये जायला मोठ्या प्रमाणात, म्हणजे अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास त्या टोल नाक्यावरती वेळ जातो. इंधनाचा खर्च होतो, अपव्यय होतो, वेळेचा अपव्यय होतो आणि लोकांना कंटाळा येतो. त्याच्यामध्ये छोटी मोठी दोन्ही वाहनं अडकलेली पाहायला मिळतात आपल्याला. अँब्युलन्स देखील बऱ्याच वेळेला अडकलेल्या मिळतात. आता हा जो टोल नाका आहे, याच्यामध्ये विषय असा तुमच्या समोर निर्माण होईल की टोल नाका, मुंबई एंट्री पॉईंटचा तर टोल नाका रद्द केलेला आहे. रद्द केलेला आहे म्हणजे छोट्या वाहनांना तर बंदी घातलेली आहे, म्हणजे टोल घेतला जात नाही. मग तो ऐरोलीकडून घेतला जात नाही, मुलुंडकडून घेतला जात नाही, आणखी जिथे जिथे मुंबई एंट्री पॉईंट आहेत तिथे घेतला जात नाही. मग वाहतूक कोंडी का होते? तर वाहतूक कोंडी होते याचं कारण आहे की वाहन चालक जे आहेत ते अत्यंत बेशिस्त आहेत आणि प्रत्येकाला पुढे जायचं आहे, प्रत्येकाला घाई आहे आणि त्यामुळे ते पुढे जायचा प्रयत्न करतात, एकमेकाला अडवून धरतात आणि मग त्या ठिकाणी त्यात पुन्हा आडवी जाणारी वाहनं आहेत आणि या सगळ्यामुळे वाहतूक कोंडी होते. आता वाहतूक कोंडी सोडवण्याकरता राज्य मंत्रिमंडळाने एकत्रितपणे निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र परिवहन मंत्री मीरा भाईंदरचे आहेत, म्हणजे तिथले आमदार आहेत प्रतापसर नाईक, त्यांनी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे मीटिंग घेतली आणि हा वाहतूक जो टोल नाका आहे हा स्थलांतरित करण्याचा निर्णय परस्पर जाहीर करून टाकला. वास्तविक तो एकत्रितपणे जाहीर केला असता तर तो जास्त बरं झालं असतं, परंतु तसं झालं नाही. आणि जिथे तो स्थलांतरित करण्याचा विषय आलेला आहे, ती आहे वनविभागाची जागा. म्हणजे आजूबाजूला त्याचे वनविभाग आहे आणि वनविभागाची, त्यात पुन्हा तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्यान हा अत्यंत सेन्सिटिव्ह मुद्दा असतो. तिथे कुठच्याही परिस्थितीमध्ये झाडं देखील तोडू दिली जात नाहीत, तर जमीन देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे वनमंत्र्यांनी त्याला विरोध केलेला आहे. मग पर्याय निघाला जो वसईकडे स्थलांतरित करण्याचा. वसईकडे स्थलांतरित केलं तर वसईहून येणारे जे ठाण्याकडे जाणारी वाहनं आहेत त्यांना देखील टोल लागेल. त्यामुळे हा मुद्दा होऊ शकत नाही किंवा हा नाका तिथे स्थलांतरित होऊ शकत नाही. आता मुद्दा आहे तो दहिसर चेकनाक्याला बाजूला जी ऑक्ट्रॉयची जागा होती, ही एका प्रायव्हेट बिल्डरला देऊन टाकण्याचा घाट घालण्यात आलेला आहे. तिथे टोल नाका जर विस्तारित झाला असता तर तो अधिक फायदेशीर झाला असता. मात्र राजकीय इच्छाशक्तीपेक्षा वैयक्तिक इच्छा जास्त महत्वाच्या ठरताना दिसतात.